छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रतापजी, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांना वंदन करतो। या विचार मंचावर उपस्थित जिल्ह्याचे कार्यतत्पर जिल्हाधिकारी रोहन घुगे सर, त्याचबरोबर मनपा आयुक्त आदित्य जुने साहेब, सीओ मॅडम, जिल्हा प्रदूषण अधिकारी करण राजपूत सर आणि आमचे मित्र राष्ट्रीय राजपूत कर्मी सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण सिंह पाटील सर, जनसम्राट पत्रकार वृत्तपत्राचे संपादक मुकुंदजी नन्नवरे, ज्यांनी महिला म्हणून पत्रकारितेत नाव गमावलं अशा आमच्या ज्येष्ठ संपादिका शांता वाणी, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित माझे सर्व पत्रकार मित्र, आमचे पत्रकार संघाचे पदाधिकारी आणि सर्वात महत्त्वाचे या ठिकाणी उपस्थित विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी। सर, गेल्या 10 वर्षापासून आम्ही पत्रकार संघटनेचं काम या ठिकाणी जबाबदारीने पार पाडत आहोत। पत्रकारांचे हक्क असतील, न्याय असतील, शासन दरबारी मागणी असेल, अनेक प्रश्न, अनेक मुद्दे आम्ही घेऊन शासन दरबारी जाऊन पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचं पत्रकार संघटनेच्या माध्यमातून काम केलेलंच आहे। पण यासोबतच पत्रकारांनी समाजासाठी काही देणं लागतं या भूमिकेतून, आमच्या संकल्पनेतून पत्रकारांच्या पाल्यासाठी हा उपक्रम राबवावा अशी आमची सुरुवातीची 10 वर्षाची कल्पना होती। पण सातत्याने पुढे जसं समाजात आम्ही काम करत गेलो, आमच्या लक्षात आलं की पत्रकारांच्या पाल्यांसोबत गरजू विद्यार्थ्यांना सुद्धा आपण हे साहित्याचं वितरण केलं पाहिजे आणि ती आपली जबाबदारी आपण समजून ते कार्य केलं पाहिजे। या भावनेतून गेल्या 10 वर्षापासून आम्ही हे कार्यक्रम राबवत आहे। महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे अध्यक्ष वसंतरावजी मुंडे यांच्या नेतृत्वात सक्षमपणे संघटना काम करत आहे। गेल्या वर्षी आम्ही दीक्षाभूमी ते मंत्रालय असं पत्रकार संवाद यात्रा काढून पत्रकारांचे प्रश्न जाणून घेतले। अतिशय विदारक परिस्थिती आहे महाराष्ट्रातल्या पत्रकारांची। ग्रामीण भागात पत्रकारांचे काय प्रश्न आहेत, किती अडचणी आहेत, ह्या आम्ही शासनाकडे मांडल्या आणि शासनाने बऱ्यापैकी आमच्या मागण्या मान्यही केल्या। पत्रकारांच्या आता नव्याने डिजिटल मीडिया कायदा अपेक्षित आहे, तो कायदा संदर्भात पण आम्ही मांडलं। डिजिटल माध्यमांना जाहिरातीचं धोरण अपेक्षित होतं, ते आम्ही मुख्यमंत्र्यांकडे मांडल्यानंतर त्या सुद्धा मुख्यमंत्र्यांनी ती मागणी मान्य करून डिजिटल मीडियाला जाहिरातीचं धोरण सुद्धा सुरू केलेलं आहे। असे अनेक उपक्रम आम्ही पत्रकार संघटनेच्या माध्यमातून राबवत आहे। गेल्या अनेक वर्षापासून हा राबवत असताना याला कुठेतरी व्यापकता मिळावी या उद्देशाने प्रज्ञावंत फाउंडेशन आता आम्ही सोबत घेऊन आम्ही एक ज्ञानदीप, आपण नुकतंच त्या पोस्टरचं प्रकाशन केलेलं आहे, ज्ञानदीप अभियान। सर, ज्ञानदीप अभियान हे नुसतं विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी सांगतो, ज्ञानदीप अभियान हे नुसतं तुमच्या हातात दप्तर, वही आणि कंपास बॉक्स देण्याचं अभियान नाही, तर हे तुमच्या स्वप्नांना बळ देण्याचं आणि तुम्हीही अभ्यास करून भविष्यात आपल्या स्टेजवर जे 2 IAS अधिकारी बसले, या 2 IAS अधिकाऱ्यांसारखं तुम्हीही करू शकता, हे तुमच्या स्वप्नांना बळ देण्याचा हा अभियान आम्ही राबवत आहे। सर, या 4 अधिकाऱ्यांसारखं आपणही होऊ शकता, हा विश्वास हा तुम्हाला देण्यात आहे। त्याचबरोबर मला SP साहेबांना आठवण करून द्यायचं, आम्ही जेव्हा दैनिक नजरकैदचं नाशिकला ओपनिंग केलं त्या दिवशी आपणच आपल्या हस्ते ते ओपनिंग केलेलं आहे आणि विद्यार्थ्यांना तुमच्यातले चांगले सक्षम IPS पण होऊ शकतात। हे आपल्या साहित्यापुरता हा उपक्रम नाही, तर आपल्या स्वप्नांना, आपल्या पंथांना बळ देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला आहे। हे साहित्य तुम्ही मदत म्हणून स्वीकारू नका। मी पुन्हा सांगेन, माझी विनंती विद्यार्थी मित्रांना, हे दप्तर, वही आणि कंपास बॉक्स हा तुम्ही जे साहित्य हे मदत म्हणून स्वीकारू नका, तर समाजाचं, आमचं हा विश्वास आणि तुमच्यावरची आशा हे म्हणून स्वीकारा, म्हणजे या कार्यक्रमाचं फलित होईल। एवढंच मी या ठिकाणी मांडतो आणि मान्यवरांचे याच कार्यक्रमातून आभार मानतो की आपण आमच्या विनंतीला मान दिला, या विद्यार्थ्यांसाठी आपण या कार्यक्रमाला उपस्थिती दिली। मी आपल्या मनापासून पत्रकार संघाच्या वतीनं आणि प्रज्ञावंत फाउंडेशनच्या वतीनं आभार मानतो। माझ्या संघटनेतील जे महत्वपूर्ण सगळे पदाधिकारी आहेत, आता प्रत्येकाचं नाव घेणं इथं शक्य नाहीये, त्या पदाधिकाऱ्यांचा सुद्धा आभार मानतो की ज्यांनी या कार्यक्रमासाठी सगळ्यांनी हातभार लावला। आयरवाई आपणही अँकरिंग चांगले करत आहेत। आभाराच्या कार्यक्रमास नंतर होणारच आहे, पण मी आपल्याला विनंती करतो की आपण या वहीवर आपल्या भविष्याचं एक पान लिहावं, अभ्यास आवर्जून करावा, चांगला अभ्यास करावा
आणि एक आदर्श समाजासमोर एक आधी चांगला नागरिक आणि नंतर आपल्या परिवाराची जबाबदारी घ्यावी इतकं बोलून मी थांबतो. आणि सर, आमचा संकल्प आपल्या येण्याने आणि आपल्या शुभेच्छाने नक्कीच तो प्रबळ झालेला आहे. आमचा संकल्प जिल्ह्यातील जळगाव जिल्ह्यातील गरजू विद्यार्थी यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा, शैक्षणिक साहित्य पोहोचवण्याचा आम्ही हा संकल्प केला आहे. आपल्या या प्रेरणा आम्ही सोबत घेऊन अजून एकजुटीनं आणि एक ताकदीनं आणि एक प्रामाणिकपणे एक हा उपक्रम पुढे नेत राहू, एवढंच मी यावेळी आश्वस्त करतो. धन्यवाद.